तर खोक्यांमध्ये काहीतरी मागावं असं शहाजी पाटलांचं मत होतं, अशी टीका उत्तम जानकर यांनी केली आहे. बापूंची सुपारी मुंबईत फुटली, हळद गुवाहाटीला लागली, अशी टीका देखील उत्तम जानकर यांनी केली आहे. 50,000च्या फरकानं शहाजी पाटलांचा पराभव करणार असं देखील उत्तम जानकर यांनी म्हटलंय. आणि आकडा मोठा सांगून मोहिते पाटील घराण्याला एक भूलभुलैया केलेला आहे. हे घर एवढ्या सहजासहजी फसणार नाही. उत्तम जानकरला तर असला अनुभव येईल की कडू लिंबुळ्याचा रसच मोहिते पाटील जानकरला पाजल्याशिवाय राहणार नाही. उत्तम जानकर हा दीपक आबाच्या भाषेत फिरता मंच आहे. आता मोदी साहेबांना मग तिथे 5,000 मतच का त्या तालुक्यात. एवढा मोठा मोहिते बीन एवढा मोठा जानकर आहे. तुम्ही आज सगळं जग द्यायला तयार आहे. आमदार, राज्यसभा, केंद्रात मंत्री. मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की माझं गेलेल्या 10 वर्षाचं आयुष्य तेवढं भरून द्या. त्या ठिकाणी शहाजी बापूही होते. बापूचं म्हणणं खोक्यामध्ये काहीतरी मागावं. बापूचं लग्न लागलं, बापूंची सुपारी फुटली मुंबईमध्ये, हळद लागली गुवाहाटीला, आणि सांगोलकर मात्र वाट बघताय तुमचा मुहतूर लावायला. किती खोक्यानं मुहतूर लावणार आहेत? 50 खोके, 50,000च्या फरकानं तुमचा त्या ठिकाणी पराभव करणार आहेत.